इमेज टॅग सारखाच एक खूप छान टॅग आहे तो म्हणजे प्री टॅग. हा पण खूप इंटरेस्टिंग टॅग आहे गाईज. तर प्री टॅगचा यूज आपण केव्हा करत असतो, तर तुम्ही बरेचसे वेबसाईट्स व्हिजिट केले असतील. त्या वेबसाईट्स मध्ये कसं असतं, आपल्याला एखादा आपला कोडचा स्निपेट दाखवायचा असतो. म्हणजेच कसं, आता बघा मी तुम्हाला इथे हा बघा, हा जो एक कोडचा स्निपेट आहे, आता हा व्हीएस कोड मधून इन्स्टॉलही केलेला असू शकतो. म्हणजेच फोटो असेल हा कदाचित, असं तुम्हाला वाटेल. पण हा हा फोटो जसा इथे दिसतोय तुम्हाला, या पद्धतीने आपण आपला कोड स्निपेट्स आपण वेब पेज मध्ये शो करू शकतो. तर ते कोड स्निपेट्सला आपण वेब पेज मध्ये शो करण्यासाठी मोस्टली प्री टॅगचा यूज करत असतो. तर कसा करतो ते आपण प्रॅक्टिकली बघूया. तर सिम्पली मी इथे प्री टॅग लिहिलेला आहे आणि त्याला आपण एक क्लास दिलेली आहे प्री. तर मी क्लास ॲट्रिब्यूटचा इथं वापर का केला आहे, मला त्याला स्टायलिंग प्रोव्हाइड करायची होती. म्हणून मी त्याला आधी काय केलं, प्री टॅगला मी एक क्लास दिली प्री ह्या नावाने, आणि त्यानंतर स्टाईल टॅग मध्ये मी त्या क्लासला ऍक्सेस केलंय डॉट ऑपरेटरने आणि त्याला स्टायलिंग दिलेली कलर इज इक्वल टू ब्लॅक. तर आता आपण काय करूया, आपण सिम्पली एखाद जावाचा पर्टिक्युलर रँडम कोड गुगल वरून घेऊया. जावा कोड. तर सिम्पली आपण इथं हा जावाचा कोड बघतोय, तर याला जर मी केला कॉपी, तर ह्या कोडला कॉपी केल्यानंतर आपण पेस्ट करूया याला आपल्या कोड स्निपेट मध्ये. तर इथे मी प्री मध्ये याला सिम्पली इथं करतो पेस्ट. तर जसं मी त्याला इथं पेस्ट केलं त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता प्री ह्या कोड स्निपेट मध्ये ज्या पद्धतीने, आता इथं हा फर्स्ट लाईन मध्ये पब्लिक पासून तर या कर्ली ब्रेस पर्यंत, त्यानंतर खालच्या लाईनला इथं त्यांनी टॅब यूज केलेला आहे. म्हणजे एक टॅब आधी पब्लिक स्टार्ट झालेला आहे, त्यानंतर इथे परत स्पेसिंग आहे, त्यानंतर इथे स्पेसिंग आहे, आणि हा कर्ली ब्रेसच्या आतमध्ये जेवढी स्पेसिंग दिसते, म्हणजे ज्या पद्धतीने लेआउट आहे ना आपल्या कोडचं, सेम त्या पद्धतीने इथं त्याने डिस्प्ले केलेलं आहे. तर प्री टॅगची हीच स्पेशालिटी आहे की प्री टॅगच्या मध्ये आपण ज्या पद्धतीने आपली कोड स्निपेट लिहत असतो, सेम टू सेम त्याच पद्धतीने ते आपल्याला वेब पेज मध्ये डिस्प्ले करत असतं. जर आपण इथे चेंजेस केले तर ते चेंजेस पण होतील का? हो, नक्कीच होतील. जर आपण याला इथे स्पेसिंग दिली या पद्धतीने, तर तुम्ही पाहू शकता रॅन्डमली इकडे वेब पेज मध्ये चेंजेस होत असतील. ठीक आहे. तर आपण याला प्रॉपर स्पेसिंग देऊन देऊया, कारण पब्लिक टॅग अशा पद्धतीने यूज केला जातो. त्यानंतर सिस्टम अशा पद्धतीने असतं. हा कर्ली ब्रेस अशा पद्धतीने इथे क्लोज होईल. त्यानंतर हा जो कर्ली ब्रेस येतो अशा पद्धतीने इथे क्लोज होईल. तर पाहू शकता मी ज्या पद्धतीने इथे चेंजेस केले त्याच पद्धतीने सेम चेंजेस इकडे डिस्प्ले झाले. तर ह्या पद्धतीने आपण यूज करत असतो प्री टॅगचा कोड स्निपेट शो करण्यासाठी.